afternoon to everyone. Myself Rachna Deepak Kadam. Last year I got selected in Merchant Navy. मी SPTची विद्यार्थिनी आहे. मी 2024 मध्ये 12वी माझी पास आउट केली. मला 12वी मध्ये जास्त चांगले मार्क्स नव्हते, 75%च होते मला. पण मला इंजिनिअरिंगमध्ये कधी इंटरेस्ट नव्हता. ज्यावेळेला मला मर्चंट नेव्हीबद्दल समजलं त्यावेळेला ऑलरेडी मेचा महिना चालू होता आणि मी ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये जर का तुमच्या कोणालाही जॉईन करायचं असेल तर IMU-CET म्हणून एक एक्झाम असते जी जूनमध्ये एव्हरी इयर कंडक्ट केली जाते. त्या एक्झामतून तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. त्यानंतर प्रत्येक कंपनीच्या स्पॉन्सरशिपच्या एक्झाम असतात. त्या स्पॉन्सरशिपच्या एक्झाममध्ये फर्स्ट कंपनीची एक एक्झाम, त्यानंतर इंटरव्ह्यू, त्यानंतर तुमचा मेडिकल होतं. या तिन्ही स्टेज कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स जो लीडिंग टू BSc इन नॉटिकल सायन्स या कोर्समध्ये तुम्हाला अप्लाय करून देतो. आता राहिला प्रश्न तुमच्या डिग्री कंप्लीट होण्याचा, तर ज्यावेळेला तुमचं 18 महिने ऑनबोर्ड ट्रेनिंगशिप कंप्लीट होते त्यावेळेला तुमच्या सगळ्यांना जे जे त्या ह्याच्यामध्ये आहेत त्यांना ऑफिशियल डिग्री तुम्ही सर्टिफिकेट ओन करता. त्यामुळे तुमची डिग्री तिथे सुद्धा कंप्लीट होते. सो इन्स्टेड ऑफ चूजिंग MBBS अँड लाईक जे मेन कोर्स आहेत की सगळ्यांना सेमच पाच माहिती आहे, इंजिनिअरिंग, MBBS, डॉक्टरेट, हे फील्ड चूज करण्यापेक्षा ही एक्झामसुद्धा तुम्ही द्यावी आणि फ्युचर खूप चांगलं आहे. आत्ता मी ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज लोणावळा इथे शिकते आहे. तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूब थ्रूसुद्धा जाऊ शकता. खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. फक्त एवढंच की हे सेक्टर प्रायव्हेट पडत असल्यामुळे कोणत्याही स्कॅमचा वगैरे हिस्सा बनू नका. ऑफिशियल साईट आहेत कंपनीच्या, त्याच्यावरती जाऊन स्पॉन्सरशिपच्या एक्झाम क्लिअर करा. परीक्षेचा लाईक जो तुमचा सब्जेक्ट आहे ते खूप इझी आहे. मेन फोकस करावा लागतो तो इंटरव्ह्यूवरती. तुमचं कम्युनिकेशन स्किल्स, ॲन्सरेबल कॅपॅसिटी सगळं जर का परफेक्ट असेल तर तुम्ही इझिली सिलेक्ट होता. आणि मेन मुलींच्यासाठी खूप चांगला फ्युचर आहे, खूप चांगलं ब्राईट फ्युचर आहे या फील्डमध्ये. तुम्ही ऑफिशियल मर्चंट नेव्हीचा ऑफिशियल व्हाईट युनिफॉर्म तुमच्या अंगावरती असतो. यापेक्षा अजून प्राऊडची गोष्ट आय डोंट थिंक सो की कोणती असू शकते. इंडियन नेव्हीसारखंच मर्चंट नेव्हीमध्ये सुद्धा चांगले तुम्हाला पे आउट आहे. त्यामुळे त्याचंही तुम्हाला टेन्शन येईल. तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला घरापासून लांब राहावं लागतं, तुम्हाला वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागतो. सेम या फील्डमध्ये सुद्धा तेच आहे. तुम्ही स्वतःची जर कपॅसिटी असेल तर तुम्ही खरंच प्रयत्न करा आणि तुम्ही इझिली सिलेक्ट व्हाल. मी ऑगस्ट बॅचमध्ये जॉईन केलं. माझ्या टोटल 80च्या बॅचमध्ये मी एकटी मुलगी आहे. माझ्या सिनियर बॅचमध्ये 40ची बॅच आहे आणि त्याच्यामध्ये 2 मुली आहेत. ते आत्ता पास आऊट झाले. आमची 80ची बॅच आहे जी नेक्स्ट जूनमध्ये आत्ता पास आऊट होईल. सो त्यानंतर आम्ही पण शिप जॉईन करू. आणि राहिला प्रश्न, मुलींना खरंच ट्राय करा. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मुलींना इझिली सिलेक्शन होत आहेत. इंटरव्ह्यू मुलींसाठी तुमच्यासाठी राखीव कोटासुद्धा आहे. आणि तुमची BSc कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला UPSC जरी द्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि मर्चंट नेव्हीसाठी स्पेशल राखीव कोठासुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला तिथेसुद्धा अपॉर्च्युनिटी मिळेल. सो असा विचार करू नका की इंजिनिअरिंग आणि डॉक्टरेटशिवाय दुसरा कोणतीच फील्ड नाही आहे. खूप फील्ड आहे. रिसर्च करा, ट्राय करा आणि आत्तापासून तुमचा एम एक फिक्स ठेवा आणि त्याच्यावरती काम करा. थँक्यू.